नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 16 एप्रिल 2017 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील उच्च शिक्षण अर्थात हायर एज्युकेशन या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 55. शैक्षणिक धोरण 2016 मध्ये कोणते 5 स्तंभ असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे? आता हे 2016चं शैक्षणिक धोरण आहे. तर नवीन शैक्षणिक धोरण असल्यामुळे या 2016च्या शैक्षणिक धोरणावरती प्रश्न जास्त विचारले जाणार नाहीत. पर्याय क्रमांक ए, उपलब्धता, परवडणारे शिक्षण, न्याय मांडणी, दर्जा आणि उत्तरदायित्व, अवेलेबिलिटी, अफोर्डेबल एज्युकेशन, इक्विटॅबिलिटी, स्टेटस अँड अकाउंटेबिलिटी. पर्याय क्रमांक 1 हा पहिलाच पर्याय बरोबर असल्यामुळे इतर पर्याय बघण्याची आवश्यकता आपल्याला नाही. त्यामुळे प्रश्न क्रमांक 55 उत्तर पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 56. मानवामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण करणे म्हणजे शिक्षण होय, अशी शिक्षणाची व्याख्या टिंबटिंब यांनी केली. पर्याय क्रमांक ए, जॉन डुई. पर्याय क्रमांक बी, स्वामी विवेकानंद. पर्याय क्रमांक सी, प्लेटो. आणि पर्याय क्रमांक डी, व्हाईट हेड. तर मानवामध्ये सुप्त अवस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय, अशी शिक्षणाची व्याख्या स्वामी विवेकानंद यांनी केली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 57. हा प्रश्न सेट कडून रद्द करण्यात आलेला आहे, कारण यामध्ये योग्य पर्याय उपलब्ध नव्हता. पुढील प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 58. सॅम पित्रोदा यांनी टिंबटिंब म्हणून काम पाहिले. सॅम पित्रोदा सर्व्ड ॲज पर्याय क्रमांक ए, UGC चेअरमन, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष. पर्याय क्रमांक बी, NKC चेअरमन, राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष. पर्याय क्रमांक सी, NCTE डायरेक्टर, राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे संचालक. आणि पर्याय क्रमांक डी, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष, NCERT चे चेअरमन. तर सॅम पित्रोदा यांनी NKC अर्थात राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 59. पशुवैद्यकीय शिक्षण हे टिंबटिंब शिक्षणाशी निगडित आहे. वेटरनरी एज्युकेशन इज रिलेटेड. पर्याय क्रमांक ए, सर्वसामान्य, जनरल एज्युकेशन. पर्याय क्रमांक बी, वैद्यकीय, मेडिकल एज्युकेशन. पर्याय क्रमांक सी, कृषी, ॲग्रिकल्चर एज्युकेशन. आणि पर्याय क्रमांक डी, तांत्रिक, टेक्निकल एज्युकेशन. तर आता व्यवस्थित जर पाहिलं तर पर्याय क्रमांक बी, वैद्यकीय शिक्षण पण आहे, आणि पर्याय क्रमांक सी, कृषी पण आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 59 चं उत्तर पर्याय क्रमांक बी आणि सी हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 60. AICTE चा पूर्ण विस्तार काय? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ AICTE? पर्याय क्रमांक ए, ऑल इंडिया कमिटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन. पर्याय क्रमांक बी, ऑल इंडिया कमिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड एज्युकेशन. पर्याय क्रमांक सी, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. आणि पर्याय क्रमांक डी, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ
ट्रेड एज्युकेशन. तर AICTEचा फुल फॉर्म आहे पर्याय क्रमांक सी, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद. शक्यतो हे फुल फॉर्म जे विचारले जातात ना, तर ते इंग्रजीमधूनच वाचायचे, आपल्याला लवकर लक्षात येऊन जातं. तर हे होते 16 एप्रिल 2017 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील उच्च शिक्षणाशी संदर्भात विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.